चालतोय रस्त्याला आता तर पाय दुखायला लागतात, कारण की एवढ्या दिवसापासून मी रोज रात्री लेट होतोय. 11:15 वाजले चालतोय रोज. मध्ये 2 वाजता घरी आलो, 2:30 वाजता घरी आलो, रोज 11:30 पावणे 12 वाजता रोज. त्यामुळे झोप पण पूर्ण होत नाही ना, तर अजून पाय दुखायला रस्त्यात चालतोय तर बापरे बाप. हालत खराब, अक्षरशः डोळे दुखतात. कंटिन्युअसली पीसीवर काम करतात, डोळ्याला असं जळजळ कळतंय. काही ऑप्शन नाही, काम करायचं आहे तर करायचं असं झालं आहे. आणि मोस्टली तरी उद्याचा दिवस माझ्याकडे काम असणार आहे, त्याच्यानंतर थोडंसं फ्री होऊ शकतो मी, कारण की उद्या दुपारी प्रेझेंटेशन आहे आमच्या ऑफिसचं कामाचं. बघूयात उद्या सकाळी ऑफिसला जाईल, समजेलच की काय शेड्यूल आहे, कसं असणार आहे ते. पण हालत खराब आहे यार, हालत खराब. आता शनिवार रविवार सोमवार सुट्टी येते, मस्त 3 दिवस धमाल होणार आहे. मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, सॅटर्डे हळद आहे, रविवारी लग्न आहे, आणि मग 26 जानेवारी आहे. तर त्यामुळे स्कूलमध्ये पण जायचं प्लॅन असेल आमचं कदाचित. म्हणतात काही डिसाईड नाही केलं. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. टाईम बघा 8:10 आले आणि अजूनपर्यंत मी घरीच आहे. गाडी पण चेक नाही केली. आधी चेक केलं तर गाडीचा टाईम दाखवता 8:20 नाही. आता चेक करतो, जर लेट असेल तर माझी गाडी भेटेल, नाहीतर गाडी गेली आज माझी. चेक करूयात लवकर लवकर, फट 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 फट. मग कसम बोईसरवर निघाले, पण चल मी निघतोय. गाडी बोईसरून उमरोच्या मध्ये आले. लक्ष्मी लवकर बाबा, नक्कर लवकर लवकर लवकर. किती लेट झाला तर नक्षीला हक्करच सोडत नाही मी. चल पण चल, बाय 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 बाय. चल बाय. नाही माहीत, आज गाडी गेली होते माझी, आज वांदे होणार आहेत तिच्या. नाही यार, गेली आज गाडी असं वाटते मला. आज वांदे आहेत मला रिक्षा. आणि आलो सुद्धा आणि पोचलो सुद्धा, पण अजून मग स्टेशनला झालं नाही. माग्यात उतरलो होता, चालत चालत जातो स्टेशनला. अजूनपर्यंत गाडी आली नाही. कॉल केला होता फ्रेंड लोकांना, अजून नाही आली गाडी. पण ही ट्रॅफिकमध्ये धावणं म्हणजे खूप अवघड असतं यार. मंदिरला पोचलं आता, आणि आता इथून प्रश्न आहे की आता गोरेगावला त्यानंतर लोकं बंदी पडायची. गोरेगाव 26 लागली आहे, ती जाईल, पण 32ची पण लागली ती पण जाईल. गुजरात लोकल येते, अजूनपर्यंत आली नाही. तर ती पकडू की मी विचार करतो, मला आली तर नाही. बघायला का कोणती लोकल येते ती कसं त्याप्रमाणे पकडून लोकलची वाट बघायला तुम्हाला काही पडतील, ते शो करणार. मग धावूयात आपण. तेव्हा ही लोकल आली तर विरार. आता ही जाऊन पकडूयात आपण. ही स्लो असणार आहे आणि देरवरून ती रिटर्न जाईल. खाली पण असते आणि बसायला पण भेटा आरामात. कारण जर बोरिवलीची लोकल पकडली आता गर्दी असते, कारण ते चर्चगेट बघून मंदिर पुढून येते, त्यामुळे गर्दी असते. त्यामुळे ही लोकल पकडून सांगतो आता मी. पट्टापट चालू आहे बघा लोकल आली. चला उतरला घोड्यावाला. नाश्ता घेतोय, काय घ्यायचं कळत नाही. असं हे माहिती नाही का, पण काय घेऊ, काहीतरी गावात लागणारच, काहीतरी खावायला लागणारच. चेकिंगचं झालं ऑफिसमध्ये. आज लंगेश 9:15 झाले आहेत. जस्ट ऑफिसमध्ये निघालो आहे. आज पण खूप काम काम काम. एवढ्या दिवसापासून रोज लेट होतो. आता पण सौराज भेटणार आहे 9:50. मला तर भूक लागला आहे. काहीतरी समोसा पाव किंवा भजी. बघा गोप्रोची बॅटरी लूज झाली, माहिती नाही का. आता अचानक चालू होता, पण आता काय माहिती नाही की ऑफिसमध्ये पूर्ण दिवस चालू राहिला गोप्रो आहे काय माहिती नाही. आता त्यामुळे ब्लॉग मी कॅमेराने फोन नाही करतोय. आता किती क्वालिटी येईल काय येईल काही आयडिया नाही, पण ठीक आहे. आता काय तेवढ्या दिवसापासून आपण 5-5.5 महिने फोननीच ब्लॉग केलेत. तर आजचा दिवससुद्धा माझा फोननी ब्लॉग जो काय असेल तो सांभाळून घ्या तुम्ही. भूक लागली आता, म्हणतो मी तुम्हाला बोलता राहून गेलं. भूक लागली. आता तरी समोसा पाव की भजी पाव काहीतरी खाणार नाही आज. तर स्टेशनला जाऊन काय भेटते गरम गरम ते खाऊन घेतो करायचं. टाईम बघा 9:50 झालेत आणि बोरिवलीला पोहोचले आहे. आता खाली जातो आहे आणि तुम्हाला माहिती 9:50 कधीच सौरात येत नाही, लेटच असणार आहे. बघूयात आज कधी असेल. आणि आज लोकल बऱ्यापैकी खाली होते, म्हणजे बऱ्यापैकी भरपूर लोकल खाली होते. मस्त बसून आलो गोरेगाववरून. पण आता दुसरं सौराष्ट्रमध्ये बसायला भेटलं पाहिजे, कारण की नेहमी मोठी जरी भेटत आहे आणि रिजल्टमध्ये चांगले बसायला पण भेटते. आज बघूया की नाही. बघा 10:10 आलेत आणि आता येते सौराष्ट्र. 9:50 टाईम आहे, पण कधीच येत नाही टाईमावर. 9:15 नंतर. चला अटॅक ये काय झालं आहे. टाईम बघा 11:05 झालेत आणि आता उतरलो मी पालघरला सौराष्ट्रमधून. चालतो आता घरी जातोय, फटाफट चालतोय. रिक्षावाला गेले तर रिक्षावाले 60 रुपये बोलतात. आज 30 रुपये घेतात जाताना. तरी जर कोणी असेल तर 10 रुपये किंवा 20 रुपये. आणि 60 रुपये बोलतात. जाऊ दे, चालत जातो गप्प. कोण देणार 60 रुपये रिक्षावाला? वेळा झाला आहे का? बघा इथे
बाप्पांची मूर्ती बसवली इकडे. आता आपल्या कपड्यावर चेंज नाही केले, आता पूर्ण दिवस ऑफिसला लावलं आहे. आता काय जात नाही आपण, डायरेक्टली घरी जाऊया. घरी जाऊन जेवायला काय केलं माहिती नाही, घरी जाऊन चेक करेल तरच समजेल काय केलं आहे काय नाही. भूक तर थोडीशी लागली होती. वडापाव खाला मी आज, तर ठीक आहे, बऱ्यापैकी नॉर्मल आहे. चालतोय रसायला ना आता तर पाय दुखायला लागतात, कारण की एवढ्या दिवसापासून मी रोज रात्री लेट होतोय. 11:15 वाजले चालतोय रोज. मध्येच 2 वाजता घरी आलो, 2:30 वाजता घरी आलो, रोज 11:30 पावणे 12 वाजता रोज. त्यामुळे झोप पण पूर्ण होत नाही ना, तर आज पाय दुखायला लागतात चालतोय तर. आपलं बाप हालत खराब, अक्षरशः डोळे दुखतात. कंटिन्युअसली पीसीवर काम करतात, डोळ्याला असं जळजळ कळते. काही ऑप्शन नाही, काम करायचं आहे तर करायचं असं झालं आहे. आणि मोस्टली तरी उद्याचा दिवस माझ्याकडे काम असणार आहे, त्याच्यानंतर थोडंसं फ्री होऊ शकतो मी, कारण की उद्या दुपारी प्रेझेंटेशन आहे आमच्या ऑफिसचं कामाचं. बघूयात उद्या सकाळी ऑफिसला जाईल, समजेलच की काय शेड्यूल आहे, कसं असणार आहे ते. पण हालत खराब आहे यार, हालत खराब. आता शनिवार रविवार सोमवार सुट्टी येते, मस्त 3 दिवस धमाल होणार आहे. मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, सॅटर्डे हळद आहे, रविवारी लग्न आहे, आणि मग 26 जानेवारी आहे. तर त्यामुळे स्कूलमध्ये पण जायचं प्लॅन असेल आमचं कदाचित. म्हणतात काही डिसाईड नाही केलं. 11:35 झाले आणि मी घरी आलो आहे. आणि आज एवढं थकलाय ना यार, त्याला ब्लॉग शूट करत आहे, कारण की मला डेली कन्सिस्टन्सी ब्रेक करायची नाही अजिबात. थोडी पण जेवायची इच्छा नाही आहे. समोर एक वडापाव खाला होता, बस झालं. बॉडी थकली आहे पूर्ण, असं वाटतं का आंघोळ करतो ना झोपतोय. आणि हा ब्लॉग इथेच संपवतो. आजचा ब्लॉग जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटाचा असं मला तरी वाटतं. जे काय असेल ते चला, आजचा ब्लॉग मी ते संपवतोय. शॉर्ट आणि सिम्पल होतं. आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार नाही की मला लाईक करा किंवा कमेंट करा किंवा सबस्क्राईब करा, कारण की मला माहिती नाही काहीच केलं नाही. पण तरी ठीक आहे, चला भेटूया लवकरच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.